यावर्षी 7 ते 8 महिने पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे द्राक्ष बागेला जे सूर्यप्रकाश मिळायला पाहिजे होता तो न मिळाल्यामुळं, काडीची परिपक्वता न झाल्यामुळं उत्पादन क्षमता 70% घटल्याने आणि निर्यातक्षम द्राक्ष 80% घट होणार असल्याने यदा दर जरी वाढणार असेल पण उत्पन्नात घट झाल्यामुळे द्राक्षामध्ये औषधं, मशागत आणि मजुरी ही जी खर्चाची बाजू आहे ही तशीच राहून उत्पादन क्षमता घटल्यामुळे यावर्षी द्राक्ष निर्यात 80% घटणार असून देशांतर्गत सुद्धा 70% लोकल द्राक्ष खाण्यासाठी लोकांना कमी उत्पादन झाल्याने अडचण निर्माण होणार आहे। तरी शासनाने क्रॉप कव्हर सारखे अतिवृष्टीसाठी याला 100% अनुदान देऊन पुढील काळात हा जर उपाययोजना केली तरच द्राक्ष उत्पादक हा या स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकेल। कारण वाईन सारख्या काही व्हरायटी आहेत, काही बेदाण्यासाठी व्हरायटी आहेत, काही निर्यातक्षम व्हरायटी असून काही लोकलसाठी आहे। परंतु द्राक्ष उत्पादन क्षमता घटल्यामुळं शेतकरी हा अतिसंकटात सापडलेला आहे। शासनानं क्रॉप कव्हर हा 100% अनुदानातून राबवून शेतकऱ्याला धीर दिला तर द्राक्ष उत्पादक ह्यापुढे टिकाव धरू शकतो। अन्यथा द्राक्ष उत्पादक आणि त्यावर चालणारी जी यंत्रणा आहे, जी काही मोठी इंडस्ट्रीज आहे द्राक्षावरती, लेबर, पेपर एक्सपोर्टसाठी पेपर, वाहतूक, एक्सपोर्टर याची पूर्णतः साखळी बंद होऊन देशांतर्गत म्हणजे जो निर्यातक्षम याच्यावरती शासनाला कर मिळतो, उत्पादन मिळतं, मजुरांना काम, कृषी सेवा केंद्र सर्वांचं यावर देशधडू लागतील। म्हणून शासनाने याच्यावरती उपाययोजना राबवणं ही काळाची गरज आहे। आणि सध्या थंडीचं कधी कमी, कधी अधिक, कधी उष्णता ह्या ज्या वातावरणामुळं ह्या मणी आहे द्राक्षाचे, याला शुगर म्हणजे साखर उतरताना क्रॅक जाणं, याच्यावरती धुई याने एक्सपोर्ट द्राक्षावरती असे काही धव पडून त्याची चीर म्हणजे त्याला निर्यात होऊ शकत नाही, अशा द्राक्ष घड निर्माण झाले आहे। म्हणून ही समस्या एक्सपोर्टरसाठी अत्यंत भयानक स्थिती निर्माण झाली आहे।